नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक कृष्णा रोकडे. स्वप्नस्फूर्ती अकॅडमी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व मित्रांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपण शिक्षक भरतीची तयारी करतो. ही शिक्षक भरतीची तयारी करत असताना सर्वप्रथम आपल्याला टीईटी परीक्षा द्यावी लागते आणि टीईटी परीक्षा दिल्यानंतर आपल्याला टीचर ॲप्टिट्यूड अँड इंटेलिजन्स टेस्ट म्हणजे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी ही परीक्षा द्यावी लागते आणि यानंतर आपल्याला पवित्र पोर्टलला नोंदणी करावी लागते आणि ही नोंदणी केल्यानंतर मग खऱ्या अर्थानं आपण शिक्षक होणार किंवा नाही हे आपलं ठरलं जातं. पण हे होत असताना सर्वप्रथम महाराष्ट्र सरकारकडून ज्या काय आपल्या महाराष्ट्रामध्ये शिक्षक भरती होण्यासाठी ज्या जागा येणार आहेत त्या जागा असणाऱ्या ज्या शाळा आहेत त्या शाळांसाठी एक नियमावली असते आणि ती नियमावली म्हणजे काय तर संच मान्यता. आता संच मान्यतेसंदर्भात आपल्या महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक फार मोठा गोंधळ निर्माण झाला की संच मान्यता काय असते, कशी असते, संच मान्यता करणं का गरजेचं आहे, त्यामुळे विद्यार्थी संख्या काय होते किंवा शिक्षक संख्या वाढते का घटते, यामुळे आपल्याला नोकरी मिळेल किंवा न मिळेल, असे अनेक प्रश्न आपल्या विद्यार्थी मित्रांच्या काय असतात मनामध्ये निर्माण होतात. मग या सर्व प्रश्नांचं सखोल विश्लेषण करण्यासाठी आजचा व्हिडिओ आपण आपल्यासाठी बनवत आहे. आता या ठिकाणी एक गोष्ट समजून घ्या की बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क यानी की आरटीई ऍक्ट, राईट टू एज्युकेशन ऍक्ट 2009 या अनुषंगानं 2011 साली काही तरतुदी करण्यात आल्या आणि त्या तरतुदी अनुषंगानेच आपल्या महाराष्ट्रातील सर्व शिक्षक भरती पूर्णत्वास जाते आणि ही शिक्षक भरती होत असताना संच मान्यतेचा जो एक काही नवीन जी आर आला तो जी आर आहे या ठिकाणी आपण बघू शकतो 15 मार्च 2024. आता 15 मार्च 2024 या जी आर नुसारच आपली भरती होणार आहे आणि भरती आपली सद्यस्थितीला जी सेकंड फेजला येऊन थांबलेली आहे ही सुद्धा या जी आरच्या अनुषंगाने आपली भरती होते. हा जी आर काय आहे हा आपण सविस्तर बघूया. हा जी आर बघण्या अगोदर आपल्याला पार्श्वभूमी माहित पाहिजे की ज्याची प्रस्तावना असते की 2015 साली एक जी आर पास झालेला, त्यानंतर 2016 साली एक जी आर पास झाला, त्यानंतर पुन्हा एक 2/7/2016 आणि नंतर 1/1/2018 असे सर्व जी आर आहेत हे सर्व संच मान्यतेचे. आता पूर्वीचे संच मान्यतेचे निकष वेगळे होते, आताच्या संच मान्यतेचे निकष वेगळे आहेत. संच मान्यता म्हणजे काय तर थोडक्यात एखाद्या शाळेमध्ये किती विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये त्या शाळेमध्ये किती शिक्षक शिकवण्यासाठी अपेक्षित असणं गरजेचं आहे हे म्हणजे आपली असणारी संच मान्यता. म्हणजे उदाहरणार्थ समजून घ्या, XYZ नावाची शाळा आहे आणि या XYZ नावाच्या शाळेमध्ये एकूण 27 विद्यार्थी जर शिक्षण घेत असतील आणि ही शाळा 1ली ते 5वी साठी आहे तर त्या शाळेसाठी एकूण महाराष्ट्र सरकारकडून किती शिक्षकांची पदभरती करण्यात येईल, म्हणजे 27 विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी त्या शाळेमध्ये किती शिक्षक असणं अपेक्षित आहे हे सांगणारा नियम म्हणजेच संच मान्यता. आता या संदर्भात आपण बघूया. आता हा आरटीआय ऍक्ट वगैरे हे मी काही वाचत नाहीये. आता डायरेक्ट आपण आपल्या मुद्द्याला सुरुवात करूया. जो काही सुधारणा करण्यात आली, जो काही बदल करण्यात आला तो आपला बदल या ठिकाणी तुम्हाला दिसतोय. आता हा बदल नेमका काय आहे हे मी तुम्हाला थोडक्यात एक्सप्लेन करतोय. हे फार समजून घ्या, हे एक्झामला आपल्याला महत्वाचं राहतं. आता बघा, शाळेचा प्रकार इथं दिलेला आहे आपल्याला 1 ते 5, 6 ते 8 काय असेल ते. गट दिलेला आहे 1ली ते 5वी. आता शाळेतील गट बघा, या ठिकाणी शाळेतील इयत्तेचा गट या ठिकाणी काय म्हटलंय, इयत्ता 1ली ते 5वी किंवा यापैकी कोणतीही इयत्ता. आता कोणती इयत्ता म्हणजे काय, 1 ते 5 मध्ये कदाचित एखाद्या शाळेमध्ये फक्त 1लीचा वर्ग असू शकतो, फक्त 2रीचा वर्ग असू शकतो किंवा फक्त 3री, 4थी, 5वी यापैकी कोणता तरी एक वर्ग असू शकतो असं, किंवा यापैकी कोणतीही इयत्ता. किंवा याचा अर्थ असा एक होतो या ठिकाणी बघा 1 ते 4च्या पण शाळा आहेत किंवा 1 ते 5च्या सुद्धा शाळा आहेत. जर जिल्हा परिषदेमध्ये जर गेला तर तुम्हाला 1ली ते 4थीच्या शाळा भेटतील आणि जर तुम्ही खासगीमध्ये गेला तर 1 ते 5वी पर्यंतच्या पण शाळा भेटतील किंवा 1 ते 8वी पर्यंतच्या पण शाळा भेटतील. इथं खासगी आणि जिल्हा परिषद वगैरे नाहीये, इथं फक्त एक समजून घ्या काय म्हणलेलं आहे, प्राथमिक व उच्च प्राथमिक. या ठिकाणी काय म्हटले, 1ली ते 4थी किंवा 5वी. म्हणजे एखाद्या शाळेमध्ये 1 ते 4 पर्यंतचे वर्ग असू शकतात किंवा 1 ते 5 पर्यंतचे सुद्धा वर्ग असू शकतात. अशा शाळेला हा नियम लागू होईल. या ठिकाणी काय म्हणले बघा, 1 ते 20 पटाच्या शाळांकरता किमान एक शिक्षक तदनंतर दुसऱ्या पदावर सेवानिवृत्त शिक्षकाची आवश्यकतेप्रमाणे नियुक्ती. हा शब्द महत्वाचा राहतो जी आर मधला, आवश्यकतेप्रमाणे.
म्हणजे जर 1 ते 20च्या पुढे जर विद्यार्थी संख्या जर जात असेल तर त्या ठिकाणी आवश्यकता जर शासनाला जर वाटली, प्रशासनाला वाटली, तरच त्या ठिकाणी एक पद मंजूर होईल. याच्यामध्ये परत एक तरतूद आहे, ती खालच्या जी आर मध्ये मुद्दा आहे, जर सेवानिवृत्त शिक्षक उपलब्ध नसेल तर नियमित शिक्षक तिथं उपलब्ध करून देणं हे पण प्रशासनाची खबरदारी आहे, जबाबदारी आहे. आता या ठिकाणी एक गोष्ट समजून घ्या, परत एकदा जी आर कडे आपण येऊ. 20 ते 60 जर विद्यार्थी संख्या असेल एखाद्या शाळेमध्ये तर त्या ठिकाणी आपल्याला 2 शिक्षकांची पदं मंजूर होतात आणि त्या शाळेमध्ये 20 विद्यार्थी असायला पाहिजेत. हे महत्वाचं आहे बघा आपल्यासाठी, हे फार समजून घ्या. देय पद मंजूर होण्यासाठी किमान आवश्यक विद्यार्थी संख्या या ठिकाणी आपल्याला म्हटलंय 20 ते 60 विद्यार्थी पाहिजेत, पण किमान 20 शाळेत विद्यार्थी असायला पाहिजे. जर 19 विद्यार्थी असतील तर तिथं फक्त काय आहे, 1 ते 20च्या अंतर्गत एकच शिक्षक त्या ठिकाणी आपल्याला नियुक्त केला जाईल. पण पुढे 20च्या पुढे जर गेले 60 पर्यंत तर 20 विद्यार्थ्याला एक शिक्षक, 20 विद्यार्थ्याला किती शिक्षक आहेत आपल्याला, 2 शिक्षक. पुढचा बघा, 61 ते 90 विद्यार्थी जर आपल्या वर्गामध्ये असतील, आपल्या शाळेमध्ये असतील, तर अशा परिस्थितीमध्ये 3 शिक्षक आपल्याला मंजूर होतात. उदाहरणार्थ समजून घ्या, 61 ते 90 मध्ये जर एखाद्या शाळेची शिक्षक संख्या ही 62 आहे, 62 आहे, तर त्या शाळेला किती शिक्षक मंजूर होतील, तर या ठिकाणी सांगितले की 61 ते 90 ला 3 आहेत, परंतु देय पद मंजूर होण्यासाठी किमान आवश्यक विद्यार्थी संख्या ही 76 दिलेली आहे. समजून घ्या, याचाच अर्थ 62 विद्यार्थी असणाऱ्या शाळेमध्ये याच नियमानुसार फक्त 2 शिक्षक असणार आहेत. आता तुम्ही म्हणाल की सर इथं तर सांगितलंय 61 ते 90 ला 3 शिक्षक आहे, इथं तुम्ही म्हणताय 62 विद्यार्थी आहेत, मग 2 शिक्षक का? तर त्याचं खरं कारण इथं लपलंय. आम्ही तुम्हाला शिक्षक देणार आहे, 3 शिक्षक देणार, पण ते कधी देणार, 61 ते 90 या गटामध्ये किमान 76 विद्यार्थी पाहिजे. इथं समजा देय पद मंजूर होण्यासाठी किमान आवश्यक विद्यार्थी संख्या, किमान विद्यार्थी किती पाहिजेत, 76. मग 76च्या पुढे 90 पर्यंत जरी गेले तरी 3च आहेत, पण 76च्या खाली मात्र आले 61 पर्यंत तर मात्र एक शिक्षक काय होणार आपला, कमी होणार. ह्या गोष्टी समजून घ्या. म्हणून 62 विद्यार्थ्याला किती असणार आहेत, 3 शिक्षक. त्यानंतर बघा, 91 ते 120 ज्या वेळेला एखाद्या शाळेची संख्या ही शाळेतील विद्यार्थी संख्या ही 91 ते 120 असेल त्यावेळेला 4 पद मंजूर असणार आहे. पण कधी 4 पद मंजूर आहेत, किमान त्या शाळेची संख्या 106 विद्यार्थी असायला पाहिजे. म्हणजे परत एक समजून घ्या, 91 ते 120 आहेत. आता माझ्या शाळेची संख्या समजा किती आहे, 104 आहे, तर मला शिक्षक किती मंजूर होणार, मला संच मान्यता करावी लागेल, सरळ पोर्टलला माहिती नोंदवावी लागेल. मग अशा परिस्थितीमध्ये प्रशासन मला काय म्हणते की तुम्ही सर या नियमामध्ये बसताय 91 ते 120 मध्ये, तिथं आम्ही तुम्हाला किती शिक्षक देणं अपेक्षित आहे, 4 शिक्षक देणं अपेक्षित आहे, पण 91 ते 120 मध्ये किमान संख्या ही 106 असायलाच पाहिजे आणि तुमच्या शाळेची संख्या किती, 104. म्हणजे मला विद्यार्थी कमी किती पडतायत, 2 विद्यार्थी कमी पडतायत. मग 2 विद्यार्थी कमी पडल्यामुळं माझ्या शाळेला एक शिक्षक कमी मिळणार, म्हणजेच किती शिक्षक मंजूर होणार, 3 पद मंजूर होणार. समजून घ्या. म्हणूनच आपण जे म्हणतो ना की नवीन संच मान्यतेनुसार शाळेमध्ये शिक्षकांची संख्या ढासळली जात्या, कमी होत्या, त्याचं कारण इथं आहे. इथं आपल्याला म्हटलं 91 ते 120 ला 4 शिक्षक, पण इथं 4 शिक्षक येणार नाहीत, किती येणार आहेत, 3 शिक्षक येणार. का 3 शिक्षक येणार, तुम्हाला 106 विद्यार्थी किमान असायला पाहिजे. 106च्या आत आले तर मात्र तुमचे काय होणार, विद्यार्थी संख्या नुसार शिक्षकांची संख्या कमी होणार. आता हे झालं आपलं प्राथमिकचं. सेम याच पद्धतीनं तुम्हाला 6 ते 8 चे पण निकष आहेत. आता याच्यामध्ये अजून एक गोष्ट समजून घ्या, या ठिकाणी आपल्याला 20 ते 60 ला 2 शिक्षक होते, 20 विद्यार्थी असायला पाहिजेत आणि जुना शिक्षक जर असेल तर 20 आहे. समजा आता इथं एक गोष्ट समजून घ्या, हे काय आहे, पूर्वीच्या मंजूर पदास संरक्षण देण्यासाठी आवश्यक किमान विद्यार्थी संख्या काय, पूर्वीच्या पदास संरक्षण देण्यासाठी. बघा, एखाद्या शाळेची संख्या, आता हा मुद्दा समजून घ्या, इथं मी तुम्हाला हायलाइट करून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ते हा मुद्दा याच्यावरती आपण डिस्कस करू. इथं काय सांगितलेलं आहे, 61 ते किती म्हटलेलं आहे या ठिकाणी, 90. 61 ते 90 मध्ये किती शिक्षक मंजूर आहेत, 3 शिक्षक मंजूर आहेत. पण 3 शिक्षक कधी मिळणार आहेत, जर माझ्या शाळेमध्ये 76 विद्यार्थी असतील
तर मग अशाही शाळा आहेत ना की ज्या शाळेमध्ये 61च विद्यार्थी किंवा 62 विद्यार्थी आहेत, मग 61 ते 76 याच्या दरम्यान सुद्धा विद्यार्थी संख्या असणारी शाळा असू शकते. मग त्या ठिकाणी शिक्षक किती असणार आहे? 3 नसून 2 मंजूर होतील. परंतु या ठिकाणी तुम्हाला जो आकडा दिलाय ना हा महत्वाचा आहे. तो काय आहे? समजा पूर्वी माझ्या शाळेची संख्या किती होती? 61 होती. मग आता त्या शाळेची सुद्धा संच मान्यता करावी लागेल ना. फक्त नव्यानं मंजूर होणारी पद आहेत का? नाही. मग XYZ शाळेमध्ये 61 विद्यार्थी संख्या होती. बघा उदाहरण समजून घ्या. XYZ शाळेमध्ये 61 विद्यार्थी संख्या होती. मग त्या ठिकाणी पद किती मंजूर होती? 3 पद मंजूर होती. मग 61 विद्यार्थी संख्येला 3 पदे मंजूर आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये नवीन संच मान्यतेमध्ये ते पद येणार आहे का? तर नाही. नवीन संच मान्यता काय म्हणत्या? जर अगोदरच 3 शिक्षक जर तिथं कार्यरत असतील तर त्यांना मात्र 61चाच निकष लागेल. मग अशा परिस्थितीमध्ये काय होणार आहेत? 3 शिक्षक. पण एखाद्या शाळेची समजा विद्यार्थी संख्या वाढायला लागली, तर ती वाढायला किती पाहिजे? 76 पर्यंत जायला पाहिजे. त्यावेळेला तुम्हाला 3रा शिक्षक येणार. म्हणजे उदाहरणार्थ परत एक XYZ शाळेची संख्या पूर्वी किती होती? 61 होती. तर आज त्या शाळेला किती पद मिळणार? 3च मिळणार ना. नवीन पद निर्माण झालं का तिथं? नाही. पण जर समजा पूर्वी त्या शाळेची संख्या किती होती? 59 होती. आता त्याच्यामध्ये किती वाढ झाली? 2 विद्यार्थ्यांनी नवीन खाजगी शाळेतून दाखले काढले आणि जिल्हा परिषद शाळेमध्ये आले. मग हे विद्यार्थी किती झाले? आता 61 झाले. मग आता 61 विद्यार्थी झाल्यानंतर 3 शिक्षक यायला पाहिजेत. पण इथं 3 मात्र येणार नाहीत. काय येणार नाहीत? कारण नवीन पद मंजूर करण्यासाठी तुम्हाला 76 विद्यार्थी संख्या असायला पाहिजे, जे की बनणं अवघड आहे. पूर्वीच्या पदाला 61 ला संरक्षण आहे. पण नवीन पद जर एखाद्या शाळेमध्ये जर निर्माण करायचं असेल तर त्या ठिकाणी मात्र आपल्याला 76 विद्यार्थी संख्या असायला पाहिजे. हा नियम आपल्याला 1ली ते 5वी साठी. आता त्यानंतर पुढे बघा 6 ते 8 साठी एक सर्वात महत्वाची गोष्ट आहे. 6 ते 8 साठी इयत्ता 6वी ते 8वी साठी काय बघा, कोणत्याही 2 इयत्ता असल्यास. आता कोणत्याही 2 इयत्ता म्हणजे काय? काही शाळेमध्ये 6वी आणि 7वी असे 2च वर्ग आहेत. म्हणजे जिल्हा परिषद शाळेचं उदाहरण जर घेतलं तर 1ली ते 7वी पर्यंतच्या शाळा आहेत. मग 6 आणि 7चे 2च वर्ग आहेत. तिथं 8वीचा वर्ग जोडला गेलेला नाही. आणि 3 इयत्ता असल्यास म्हणजे काय? 6चा पण आहे, 7चा पण आहे आणि 8चा पण आहे. असे 3 इयत्ता. मग आता इथं बघा झेडपीचा विचार करा. मी हा जो निकष आहे ना हा झेडपी साठी लागू होतोय. कारण जिल्हा परिषदच्या शाळाही आपल्या कुठे आहेत? 6वी ते 7वी पर्यंत आहेत. आणि आपल्या शिक्षकांच्या संख्या, शिक्षक पट हा कमी का होणार आहेत? बघा शिक्षकांची पदे कमी होण्याचं कारण या ठिकाणी लपलंय. बघा 6 ते 7चा वर्ग आहे. जर 20 ते 70 विद्यार्थी असतील तर आपल्याला 2 पद मंजूर होणार आहे. किती? 2 पद. आणि ते जर तुम्ही खाली आला 20 ते 60 पर्यंत विद्यार्थी संख्या असेल तरी सुद्धा पद किती मंजूर होणार आहेत? 2च पद. मग आता समजून घ्या ए शाळा आहे, ए शाळा झेडपीची आहे आणि बी शाळा आहे, दी पण कुठले आहे? झेडपीचे आहे. असं समजून घ्या. ए झेडपीच्या शाळेमध्ये 6वी ते 7वीचा वर्ग आहे आणि बी झेडपीच्या शाळेमध्ये 6वीचा, 7वीचा आणि 8वीचा असे 3 वर्ग आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये होणार काय? 6वी ते 7वीच्या पटाला जिथं 70 विद्यार्थी जर असतील तर त्या ठिकाणी काय होणार आहेत? 2 शिक्षक मंजूर होणार आहेत. आणि 6, 7, 8 आहे बी शाळेमध्ये, तिथं जर 60 विद्यार्थी जरी आले ना 60 तरी सुद्धा 2 विद्यार्थी आहेत. म्हणजेच समजून घ्या 6वी ते 7वीला 10 विद्यार्थी ज्यादा जरी झाले ना तरी पण शिक्षक तिथं काय आहे? कमी आहे. आणि इथं मात्र काय आहे? 10 विद्यार्थी कमी आहेत तरी सुद्धा शिक्षक तेवढेच आहेत. मग आता मला सांगा जिल्हा परिषदच्या शाळा ह्या टोटली महाराष्ट्रामध्ये 1ली ते 7वी साठी आहेत. काही जिल्ह्यांमध्ये 8वी पर्यंतचे वर्ग आहेत. अहमदनगर आहे, परत सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे, सांगलीमध्ये पण काही जिल्ह्यांमध्ये 8वीचे वर्ग आहेत. पण त्या शाळा तुरळक आहेत, फार कमी प्रमाणात. मग आपल्याला जर इथं जर नोकरी करायची असेल तर इथं निकष आहे 20 ते 70. मग 70 विद्यार्थ्याला 2 शिक्षक आणि इथं 60 विद्यार्थ्यांपर्यंत 2 शिक्षक. पुढे चला 71 ते 105 ला 3 शिक्षक आहेत. पण कमीत कमी विद्यार्थी संख्या किती पाहिजे? 88 पाहिजे. कमीत कमी विद्यार्थी संख्या आपल्याला 88 पाहिजे. जर समजा तुमची 72 विद्यार्थी संख्या आहे तर 3रा शिक्षक नाही येणार. किती येणार?
2च येणार. आता तुम्ही म्हणाल की सर 70 विद्यार्थी संख्या आहे, उदाहरण मी सांगतो तुम्हाला, एक समजून घ्या. समजा 70 विद्यार्थी संख्या आहे, किती शिक्षक येणार? 2 शिक्षक मंजूर होणार. हा, पण 71 ते 90 मध्ये काय सांगतो? आता हा निकष कुठला आहे? 20 ते 70 विद्यार्थी जिथं आहेत तिथं 70 विद्यार्थी आहेत आपण असं गृहीत धरलं तर आपल्याला 2 शिक्षक मंजूर होणार आहेत. पण पुढे जाऊन 71 ते काय म्हणलेलं आपल्याला 90 आहे, मला वाटतं 90 असेल. 1 मिनिट आपण चेक करूया. सॉरी, हा 71 ते 105, 71 ते 105, 71 ते 105. जर आता इथं समजून घ्या माझी विद्यार्थी संख्या किती आली? 75 आली. मग अशा परिस्थितीमध्ये मला या नियमानुसार काय आहे? 71 ते 105 ला किती शिक्षक आहेत? 3 शिक्षक आहेत ना. पण मला 3 शिक्षक इथं भेटत नाहीत मित्रांनो, मला फक्त इथं काय मिळणार आहेत? 2 शिक्षक मिळणार आहेत. पण तिसरा शिक्षक मला 1 मिळू शकतो. कधी मिळणार? जर माझी शिक्षकांची संख्या 1 न वाढावी असं जर मला वाटत असेल तर माझी विद्यार्थी संख्या 75 नसून ती किती असायला पाहिजे? 78. 78 नाही, 88 असेल. 88. मग माझी विद्यार्थी संख्या किती असायला पाहिजे? 88 असायला पाहिजे. जर माझी शिक्षकांची संख्या जर वाढवायची असेल तर मला विद्यार्थ्यांची संख्या 88 करायला पाहिजे. बघा समजून घ्या, 20 ते 70 ला 70 विद्यार्थी आहेत असं गृहीत धरलं तर 2 शिक्षक मंजूर आहे. पण 71 ते 105 ला 3 शिक्षक मिळणार आहेत. पण माझ्या शाळेची संख्या 75च आहे. तर प्रशासन मला काय म्हणतंय? सर तुमची 88 संख्या नाहीये, त्यामुळे मी तुम्हाला किती शिक्षक देईन? 2 शिक्षक देईन. आणि तिसरा शिक्षक जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही या गटात मोडताय, 71 ते 105 गटात मोडताय, पण किमान 88 संख्या तुमची नाही. या कारणानं हा वरचा एक शिक्षक तुम्हाला मिळणार नाही. मग आता समजून घ्या, 71 पेक्षा 75 संख्या ही काय आहे? जादा आहे. तरी सुद्धा तुम्हाला शिक्षक नाही का? किमान शब्द जोडलाय तिथं. किमान 88 संख्या असणं अपेक्षित आहे. तर आणि तरच तुम्हाला तिसरा शिक्षक भेटेल, अदरवाईज तो भेटणार नाहीये. आणि इथंच खऱ्या अर्थानं समजून घ्या की आपली शिक्षक भरतीमधल्या एक एक जागा ह्या काय होत आहेत? कमी होत जात आहेत. आणि भविष्यामध्ये आपल्याला शिक्षक भरतीमध्ये जागा पाहायला कमी मिळते. पुढे चला, थोडस अजूनही बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. आता जर इथं 3 इयत्ता जर बघितल्या, तिन्ही इयत्ता आहेत, 6वी 7वी 8वी, तर 20 ते 60 ला 2 आहेत. बघा परत 61 ते 105 ला, 71 ते 105 बघितलं. आता 61 ते 105 बघितलं, माझी संख्या किती होती विद्यार्थ्यांची? 75 होती. 75 ला मला किती शिक्षक होते? 2च होते ना. इथं 2 होते. आता इथं किती येतील? तर इथं पण बघा 78 ला 3 आहेत, म्हणजे इथं पण मला काय येणार? 2च येणार. पण जर 3 विद्यार्थी यात जर मी वाढवले आणि 78 जर केले तर माझी शिक्षक संख्या लगेच 1 न वाढत्या 3 मध्ये जाते. पण हे कुठल्या इयत्तेला आहे? ज्या शाळेमध्ये 6वी 7वी आणि 8वीचा वर्ग आहे तिथं. मग 3 इयत्ता असणाऱ्या शाळा आणि 2 इयत्ता असणाऱ्या शाळा यांच्यामध्ये समजून घ्या 88 78 10चा फरक आहे. 10चा फरक आहे. मग एवढा 10चा फरक हा तुटणं अवघड नाही, कारण जिल्हा परिषदच्या मॅक्झिमम शाळा ह्या आपल्या 1ली ते 7वी पर्यंत आहेत. क्वचितच ठिकाणी 8वीचा वर्ग जोडलेला आहे. त्यामुळे हा फायदा आपल्याला होणार नाही. आपला या नियमानुसार काय होतोय? तोटा होतो. पुढे बघा, आता हे झालं आपले 1 ते 5 ला. आता या शाळेमध्ये एक शिक्षक का बरोबर मुख्याध्यापक पण असणार आहे. व मुख्याध्यापक पद मंजूर कधी होणार तेही समजून घ्या. बघा, मुख्याध्यापक पदे प्राथमिक व उच्च प्राथमिक इयत्ता 1ली ते 4थी 5वी किंवा इयत्ता 1ली ते 7वी 8वी साठी मंजूर होण्यासाठी काय अपेक्षित? बघा, अनुक्रमांक, पद, गट, पट वगैरे. मुख्याध्यापक पद आपल्याला पाहिजे शाळेमध्ये. कितवीचा वर्ग आहे? समजा 1ली ते 4थीची शाळा आहे किंवा 1ली ते 5वीची शाळा आहे, तर त्या शाळेमध्ये नवीन पटाचा निकष आहे किमान 150 विद्यार्थी असायला पाहिजेत. आता समजून घ्या, मी परत एकदा मागे घेऊन जातो तुम्हाला दुसऱ्या गोष्टीकडे. समजा माझी XYZ नावाची परत एक शाळा आहे किंवा ABC घ्या, ABC नावाची एक शाळा आहे. या ABCच्या शाळेमध्ये ऑलरेडी 137 विद्यार्थी आता शिक्षण घेत आहेत. किती विद्यार्थी आहेत? 137. 1 मिनिट, विद्यार्थी ABC शाळेमध्ये 137 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
मग या ठिकाणी मला मुख्याध्यापक भेटेल का? तर ऑलरेडी या ठिकाणी मुख्याध्यापक एक आहे जुन्या निकषानुसार. बघा ऑलरेडी इथं काय करतोय, मुख्याध्यापक काम करतोय, मुख्याध्यापक आहे. परंतु समजून घ्या, हे मी कधीच बोलतोय तुम्हाला, समजा हे 2023 ची कंडिशन आहे. 2023 ची कंडिशन आहे. 137 विद्यार्थी होते, त्यावेळेला एक मुख्याध्यापक तिथं होता. समजा 137 च्या ऐवजी आज आपण कधी आलोय 2025 ला. आणि संच मान्यता कधीच्या GR नुसार चालल्या, 15 मार्च 2024 च्या निकषानुसार. समजा 2025 ला एबीसी शाळेची विद्यार्थी संख्या 137 वरून 100 किती आली, 34 आली. या 37 आणि 34 याच्या मधला डिफरन्स हा किती आला, 3 विद्यार्थी आपले काय झाले, गळती लागले, किंवा त्यांनी दुसऱ्या शाळेमध्ये ऍडमिशन घेतलं, प्रवेश घेतला, म्हणून 3 विद्यार्थ्यांची संख्या काय झाली, ढासळली. आता हे 3 विद्यार्थी कमी झाल्यामुळं काय होणार आहे, याची संख्या आली 134. आता या ठिकाणी मात्र मुख्याध्यापक राहील का? या ठिकाणी मात्र मुख्याध्यापक राहत नाही. का राहत नाही, त्याचं कारण इकडे लपलंय. कारण त्यासाठी कारण तुम्हाला काय दिलंय, या ठिकाणी 135 विद्यार्थी असायला पाहिजे. बघा, पूर्वीच्या मंजूर पदास संरक्षण देण्यासाठी आवश्यक किमान विद्यार्थी किती आहेत, 135. मग पूर्वीची आमची विद्यार्थी संख्या किती आहे, 137 होती. आता ती किती झाली, 134. ऑलरेडी आमचा मुख्याध्यापक होता, त्याला जर परत कामावरती कायम जर राहायचं असेल तर त्याने किमान विद्यार्थी संख्या किती असायला पाहिजे होती, 135. पण एक विद्यार्थी कमी झाल्यामुळं त्या शाळेचं मुख्याध्यापक पद काय केलं, गहाळ झालं, म्हणजे वगळण्यात आलं. आता परत कंडिशन काय होणार, ही झाली एक कंडिशन. दुसरी कंडिशन समजून घ्या, जर 2013 ला माझ्या शाळेची संख्या, 2023 ला माझ्या शाळेची विद्यार्थी संख्या किती होती, 134. आता मात्र याच्यामध्ये 2 विद्यार्थी वाढले, ते किती झाले, 136. कुठल्या वर्षी, 2025 वर्षी. मग 2025 ला जर 2 विद्यार्थी जर वाढले तर विद्यार्थी संख्या होते 136. मग आता मला मुख्याध्यापक पद मंजूर होणार का? म्हणजे पूर्वी 134 ला मुख्याध्यापक होता का, नव्हता. मग 136 आल्यानंतर मुख्याध्यापक येईल का, इथं मुख्याध्यापक येणार का, हा प्रश्न आपला निर्माण होतो. तर या कंडिशन मध्ये सुद्धा मुख्याध्यापक येत नाही. काय येत नाही, कारण हे पद नव्यानं निर्माण होतंय, नवीन निर्माण होतंय. आणि नियम काय सांगतोय, नवीन पद निर्माण होण्यासाठी मग मात्र तुम्हाला 150 विद्यार्थी पाहिजेत. जुनं पद असेल तर 135, नवीन पद निर्माण करायचं असेल तर मात्र 150. आणि आज महाराष्ट्रामधल्या बऱ्याच शाळा अशा आहेत की ज्या शाळेंचा पद हे 150च्या आत आलाय. हे आपलं दुर्दैव आहे. आणि त्यामुळेच आपल्याला भविष्यामध्ये शिक्षक बनत असताना मुख्याध्यापक पदावरती प्रमोशन भेटेल याची शाश्वती राहिलेली नाही. म्हणूनच काय होतंय बघा, शाळेतल्या शिक्षकालाच मुख्याध्यापकाचं काम करायला लागतंय, शाळेतल्या शिक्षकालाच शिपायाचं काम करायला लागतंय, आणि शाळेतल्या शिक्षकालाच क्लार्कचं पण काम करायला लागतंय. त्याचं कारण काय आहे, हे 150 ला मुख्याध्यापक, आणि पूर्वीच्या मुख्याध्यापकाला जर तसंच कायम पद राहायचं असेल तर त्या शाळेची संख्या 135. नवीन पद निर्माण करायचं असेल तर मात्र विद्यार्थी संख्या 150. हे दोन्हीला पण आहे, 1 ते 5 ला पण आणि 1 ते 8 ला पण. आता इथं एक अजून गोष्ट समजून घ्या, 1ली ते 5वीची पण पद संख्या 150. आता आणि 1ली ते 8वीची किंवा 1ली ते 7वी पर्यंत जरी शाळा असली आणि त्या शाळेत सुद्धा 150च विद्यार्थी असले तरी सुद्धा मुख्याध्यापक तिथं किती आहे, एकच आहे. मग 1 ते 5 ची जर विद्यार्थी संख्या एवढी असू शकत नाही 150. कोकणामध्ये जर गेला तर 10-12 विद्यार्थी संख्या आहे 1ली ते 5वी पर्यंतची. मग तिथं मुख्याध्यापक पद येईल का, नाही येणार. आणि 1ली ते 7वी आपल्याकडे जर आला, लोकवस्ती जिथं दाट आहे तिथं 150 पर्यंत क्वचित गेली तरच तिथं मुख्याध्यापक पद येईल, अदरवाईज येणार नाही. आता हे झालं आपलं प्राथमिक. आता थोडस माध्यमिकला आहे. माध्यमिक शाळा कोणाला म्हणायच्या, की ज्या शाळा 1ली ते 10वी पर्यंत असतात किंवा 1ली ते 8वी पर्यंत असतात, खाजगी शाळा वगैरे. आता इथं निकष काय बघा, 1 ते 5 ला 20 ते 30 पर्यंत एक शिक्षक आहे, परत 31 ते 60 पर्यंत 2 शिक्षक आहेत. पण 31 ते 60 ला आहे, मग 32 विद्यार्थी आले म्हणजे 2 शिक्षक येणार का, तर नाही. तर किमान तुम्हाला 46 विद्यार्थी करावे लागतील.
हा, तरच तुम्हाला दुसरा शिक्षक येईल. आता अपवादात्मक परिस्थितीमध्ये माझ्या शाळेची विद्यार्थी संख्या जर 45 असेल तर मला सांगा 31 ते 60 मध्ये मला किती शिक्षक देय पाहिजेत? 2. पण मला 2 मिळणार का? नाही मिळणार. का नाही मिळणार? 46 पेक्षा 45 हे काय आहे? 1 न लहान आहे. मग गव्हर्नमेंट नियम काय सांगतो की 46 किमान देय पद मंजूर होण्यासाठी किती पाहिजे होती? 46. आणि तुमच्या शाळेत सर 45 विद्यार्थी आहेत, त्यामुळे आम्ही तुम्हाला दुसरं पद देऊ शकत नाही. मग तुम्हाला पहिल्या नियमातच बसावं लागेल. हा, म्हणजे 20 ते 30 मध्ये. हा, म्हणजे 30 पटाच्या पुढे जरी विद्यार्थी संख्या गेली तरी सुद्धा तुम्हाला पाठीमागलाच निकष लागू होतं. हे गोष्ट समजून घ्या. आता त्यानंतर बघा की बऱ्याच वेळेला आपण म्हणतो की 6वी ते 8वीला बघा कोणतीही एक इयत्ता माध्यमिकची 20 ते 35 1 20. आता हे मी जास्त एक्सप्लेन करत नाही. का करत नाही? कारण मॅक्झिमम शिक्षक भरती आपली जिल्हा परिषदची महत्वाची राहते. कारण खाजगीच्या जागा या काय होतात, कमी येतात किंवा काही वेळेला जादा येतात. किंवा दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माध्यमिकचं काय आहे, संच मान्यता कशी असते ते मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. मला खऱ्या अर्थाने एक मुद्दा आज एक्सप्लेन करायचा आहे. तो मुद्दा म्हणजे असा आहे की कला कार्यानुभव आणि शारीरिक शिक्षणच्या जागा काय येत नाहीत. बघा, कला कार्यानुभव, कला कार्यानुभव आणि शारीरिक शिक्षण या जागा शिक्षक भरतीमध्ये आपल्या काय येत नाहीत. म्हणजेच एटीडी करणारे, बीपीएड करणारे, एमपीएड करणारे हे विद्यार्थी परीक्षा तर देत आहेत, टेट देत आहेत, पण जागा मात्र पोर्टल आपल्याला येताना दिसत नाही. त्याचा सुद्धा अर्थ तुम्हाला इथं पाहायला मिळेल, तो समजून घ्या. आता या ठिकाणी एक गोष्ट बघा. आता हा GR मध्ये मुद्दा बघा. विशेष शिक्षक माध्यमिक शाळेसाठी. आता माध्यमिक शाळेसाठी विशेष शिक्षक कधी येणार बघा? प्राथमिकला तरी येणारच नाही. इथं काय म्हणले? माध्यमिकला म्हणले. म्हणजे जिल्हा परिषदला तर शिक्षक भरती होणार नाही, हे याच्यातून सिद्ध झालं. दुसरी गोष्ट काय आहे? विशेष शिक्षक माध्यमिक शाळा. आता माध्यमिकला कधी येणार आहे? जर 1ली ते 10वीची शाळा आहे माध्यमिक, किंवा 1ली ते 8वी असेल, काय असेल ते, जर विद्यार्थी संख्या 251 ते 500 असेल. आता बघा, माध्यमिक शाळेची संख्या, ज्या माध्यमिक शाळेची संख्या 250च्या पुढे आहे, 250 म्हणू नका, 251 म्हणावं लागेल, कारण 250 म्हणजे 250 झाले, परत एक विद्यार्थी कमी आला. 251 विद्यार्थी जर असतील तर त्या शाळेला एक क्रीडापद निर्माण होतंय, एक क्रीडापद. आणि जर 251 जर विद्यार्थी संख्या असेल तर विशेष शिक्षक कला संगीताचं पद होत नाही, कार्यानुभव ICTचं पद निर्माण होत नाही. फक्त 251 विद्यार्थी संख्या आहे, म्हणून तुम्हाला क्रीडा शिक्षक फक्त मिळेल. पण या क्रीडा शिक्षकाला काय करावं लागेल? 50% कार्यभार हा क्रीडा शिक्षकाचा राहील, आणि राहिलेला 50% कार्यभार हा 6वी ते 8वीला त्याचा जो पदवीचा विषय होता, पदवीचा म्हणजेच ग्रॅज्युएशनला जो विषय आहे त्या विषयाच्या तासिका त्याला घ्याव्या लागतील. म्हणजे 50% पदभार हा क्रीडा शिक्षक म्हणून आणि 50% पदभार हा विषय शिक्षक म्हणून त्याला पूर्ण करावा लागेल. अशा परिस्थितीत त्याचा 100% पदभार कंप्लीट होईल आणि मग त्याला फुल पगार होईल. दुसरं बघा, 501 ते 750 जर माध्यमिक शाळेची विद्यार्थी संख्या 501 असेल किंवा 750 असेल, अशा परिस्थितीमध्ये विशेष शिक्षक म्हणून क्रीडा शिक्षकाची एक नेमणूक होईल, कला 1 आणि कार्यानुभवची 1, अशी एकूण किती पदे येतील? विशेष शिक्षक म्हणून 3 पदे येतील. पण एक गोष्ट समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच खाजगी शाळांची संख्या सुद्धा घटलेली आहे की जी 500 पर्यंत नाहीच आहे. आता बघा, 251ला पद निर्माण होण्यासाठी जेडपीच्या तर जागाच नाही तेवढ्या, जिल्हा परिषदला एवढी विद्यार्थी संख्याच नाही, त्यामुळे जिल्हा परिषदला कला, क्रीडा, कार्यानुभव शिक्षक भरले जात नाहीत, ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट, माध्यमिकला जर आला तर माध्यमिकला 501 जागा असायला पाहिजेत विद्यार्थी संख्येची, पण त्यावेळेलाच तुम्हाला एक पद तिघांचं निर्माण होईल. त्यासाठी तुमच्याकडं तुमच्या शाळेमध्ये किमान विद्यार्थी संख्या 501 असायला हवी, हा महत्वाचा निकष आहे. त्या अनुषंगानं हे. आता इथं बघा, जर 8वी ते 10वीचाच फक्त वर्ग आहे माध्यमिकला, 1ली ते 8वी पर्यंत शाळा नाहीये, 8वी 9वी आणि 10वी अशा 3 वर्ग आहेत, तिथं मात्र 151 विद्यार्थी आले तर मात्र एक पद होतं. पण माध्यमिक शाळेनं काय केलंय माहितीये का? 1ली ते 8वीचं रोस्टर किंवा 1ली ते 7वीचं रोस्टर आणि 8 ते 10चं रोस्टर हे एकत्र केलंय.
मग संस्थेनं जर गंमत अशी केली असती 1 ते 7चं रोस्टर फोडलं असतं आणि 8 ते 10चं रोस्टर जर फोडलं असतं तर 151 ला एक पद आलं असतं. म्हणजे जिथं 500 ला एक 251 ला एक पद आहे तिथं 151 ला ते पद आलं असतं. पण बाकीची पदं तिथं काय झाली असती, कमी झाली असती. त्यामुळे ते रोस्टर एकत्र आहे म्हणून एवढं पद तरी निर्माण होतंय. आणि इथं परत एक दिलाय 501 ते 750. आता इथं खरं तर एक गंमत बघा, इथं काय केलेलं बघा 1 ते 10 ला 251 ते 500 पर्यंत दिलंय आणि इथं 151 ते 500 दिले. पण दुसरं पद जे दिले कला क्रीडा कार्यानुभवचं हे निरंक दिले. निरंक म्हणजे इथं पद निर्माण होऊ शकत नाही. आणि एक पद जर आपल्याला निर्माण करायचं असेल तर मात्र तुमची विद्यार्थी संख्या 501च्या पुढे गेली पाहिजे. म्हणून आपल्याला क्रीडा, कला, संगीत आणि कार्यानुभव किंवा ICT या शिक्षकांची पदभरती पवित्र पोर्टल मधून होताना आपल्याला दिसत नाहीये. कारण एवढी मोठी विद्यार्थी संख्या असणाऱ्या ठराविक शाळा आहेत ज्याचं की रयत शिक्षण संस्था आणि स्वामी एज्युकेशन संस्था, ह्या दोन बाकीच्या संस्थांच्या जागा ह्या कला क्रीडा कार्यानुभवच्या येत नाहीत का, विद्यार्थी संख्या त्यांची असणारी कमी, त्यामुळे आपल्याला हा फटका बसतोय. आता हे झालं माध्यमिकचं, खाजगीचं. आता जेडपीला काय आहे, मग जेडपीला ही पदं यायला पाहिजेत तर नक्कीच यायला पाहिजेत. मग आता जेडपीला पद हे कधी येऊ शकतं हे समजून घ्या. मी थोडक्यात तुम्हाला एक गोष्ट सांगतो की या मुद्द्याच्या अनुषंगानं कला क्रीडा कार्यानुभव जे शिक्षक आहेत त्यांनी आयुक्त कार्यालयामध्ये एक पाठपुरावा करावा आणि आमची पद भरण्यात यावीत अशी एक मागणी करावी. त्याचा मुद्दा इथं आहे 5.4 15 मार्च 2024च्या JR मधला 5.4 मुद्दा वाचायचा, ज्यामध्ये सांगितले जिल्हा परिषद शाळांसाठी विशेष शिक्षकांच्या अनुषंगाने गट स्तरावर गट म्हणजे कुठला, केंद्रस्तर, CWSN म्हणजे काय, चिल्ड्रन विथ स्पेशल नीड्स शिक्षक व केंद्र स्तरावर एक क्रीडा शिक्षक. बघा, केंद्र स्तरावर एक क्रीडा शिक्षक उपलब्ध करून देण्यात येईल म्हटलं, इथं देण्यात येईल. पण सद्यस्थितीमध्ये केंद्र स्तरावर एकही क्रीडा शिक्षक जिल्हा परिषद शाळेमध्ये नाही. आणि याच मुद्द्याच्या अनुषंगानं महाराष्ट्रातील सर्व क्रीडा, कला, कार्यानुभवच्या विद्यार्थ्यांनी आयुक्तांना एक पत्र द्यावं आणि माहिती मागून घ्यावी की या अनुषंगाने काही कार्यवाही करण्यात येते का, आणि अशी पदं आम्हाला नक्कीच तुम्ही या भरतीमध्ये निर्माण करून द्या जेणेकरून आम्हाला सुद्धा नोकरी मिळवता येईल आणि विद्यार्थ्यांना अध्ययन अध्यापन करता येईल. म्हणून ही गोष्ट ध्यानात घ्या की या मागणीनुसार तुमची पदं वाढू शकतात. कारण जिल्हा परिषद शाळेमध्ये केंद्र स्तरावरती एक पद इथं निर्माण होतंय जे की भरलं गेलेलं नाही. 2017च्या भरतीमध्ये सुद्धा भरलं गेलं नाही आणि 2022च्या भरतीमध्ये सुद्धा भरलं गेलं नाहीये. आणि ते पद भरण्यासाठी या मुलांनी थोडाफार पाठपुरावा करणं आवश्यक आहे. आता यामध्ये आपण आजच्या JR मध्ये सविस्तर अभ्यास केला की संच मान्यता म्हणजे काय. मी परत एकदा जाता सांगतो की संच मान्यता म्हणजे काय, की तुमची जी शाळा आहे तुमच्या शाळेमध्ये असणारी विद्यार्थी संख्या किती आहे यांच्यावरती आधारित काय होतं, शिक्षकांची पदसंख्या किती भरायची हे निश्चित होतं. यालाच म्हटलं जातं संच मान्यता. आणि हेच संच मान्यता तपासली जाते आणि मग त्या शाळेमध्ये किती शिक्षकांची पदभरती करणं अपेक्षित आहे आणि कोणत्या विषयाची पदभरती करणं अपेक्षित आहे हे ठरलं जातं. आणि म्हणूनच आपल्याला संच मान्यता हा समजून घेणं हा फार गरजेचं आहे. आणि ही संच मान्यता समजून घेण्यासाठी तुम्हाला 15 मार्च 2024चा जो काय अधिनियमन आहे, JR आहे, यामध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण संच मान्यतेबद्दल अधिक माहिती करून घेतली. दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण माध्यमिकची संच मान्यता काय असते त्याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊ. पण तत्पूर्वी तुम्ही जर अजूनही चॅनेलला आमच्या जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून काय होईल की आम्ही जसजसे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येऊ ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील, तुम्हाला ते नोटिफिकेशन मिळत राहील. तुर्तास धन्यवाद.